नमस्कार. सांगलीमध्ये 17 जानेवारी ते 27 जानेवारी दरम्यान श्री रामकथा आणि रामसंकीर्तन सोहळा संपन्न होतो. आज या सोहळ्याचा शेवटचा दिवस आहे आणि या निमित्तानं नुकतंच काल्याचे कीर्तन संपन्न झाले आणि काल्याच्या कीर्तनानंतर आता आपण पाठीमागे पाहू शकता दिंडी सोहळा या ठिकाणी निघालेला आहे आणि या दिंडी सोहळ्यामध्ये अनेक वारकरी संप्रदाय यामध्ये सहभागी झालेला आहे. काल मिळवण्याच्या गजरात आणि रामकृष्ण हरीच्या नामघोषात ही दिंडी या ठिकाणी संपन्न होत. यामध्ये अनेक सांगली आणि परिसरातील हजारो भाविक भक्त सहभागी झालेले आहेत आणि आपण पाठीमागे पाहू शकता अनेक भाविक भक्त यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सांगलीतील कल्पद्रुम ग्राउंड पासून हे गणपती मंदिर आणि चंद्रपूरवरून ही दिंडी सध्या चाललेली आहे आणि अनेक वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेणारे हे वारकरी विद्यार्थी या ठिकाणी संपूर्ण झालेले. त्यांच्या हातात भगव्या पताका आहे. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये आणि श्रीरामाचा नामघोष करत ही दिंडी सांगली शहरामधून या ठिकाणी संपन्न होते आणि या महिला भक्तांचा सहभाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण पाहू शकता अनेक हजारो भाविक भक्त महिला भक्त यामध्ये सहभागी झालेले आहेत. गेल्या 17 जानेवारी पासून ते 27 जानेवारी पर्यंत हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि आज या सोहळ्याचा अंतिम दिवस आहे. या अंतिम दिनाच्या दिवशी ही दिंडी वारकरी दिंडी या ठिकाणी संपन्न होते आणि या दिंडीमध्ये माऊलींची पालखी सहभागी झालेली आहे आणि अनेक सांगलीसह परिसरातील पंचक्रोशीतील वारकरी बंधू भगिनी भाविक या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या दिंडी सोहळ्यानं या रामकथा आणि रामसंकीर्तन सोहळ्याचा या ठिकाणी समारोप होतो. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज सांगली.